तर शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, जसं आपण थंबनेल टाकल्यावर पाहिलं आहे त्याप्रमाणे आपल्या राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी काही महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत आणि आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट ही पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, त्या अगोदर संपूर्ण बातमी पाहायचं तर तुम्ही पाहू शकता की जे आता आपल्या शेतकरी बांधवांचा म्हणजे आपला जो काही सातबारा उतारा असतो तर यावर आता आईचं नाव येणार आहे. आणि असा निर्णय हा कॅबिनेटमध्ये या अगोदरच घेतला होता. आणि या जो काही निर्णय आहे या निर्णयाची अंमलबजावणी जी आहे ती 1 नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे. आणि 1 मे नंतर जे काही जन्मलेल्या व्यक्ती असतील त्यांना जर जमीन खरेदी करायची असेल तर त्यांना आता जमीन खरेदी करताना आईचं नाव लावणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाची अपडेट आहे. त्यानंतर विशेष म्हणजे की जे आपले नियमित कर्जदार शेतकरी त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. परंतु महत्त्वाचा विषय आता असा आहे की जे काही आईचं नाव लावण्याचा निर्णय आहे तो येत्या 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे की आता 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्याच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास संबंधितांना आईचे नाव हे आता बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र वडिलांचे नावसुद्धा बंधनकारक असणार आहे. तसेच यानंतर करण्यात येणाऱ्या फेरफारमध्ये सुद्धा आईचं नाव जे आहे तर ते लावण्यात येणार आहे. आणि त्यामुळे एक महत्त्वाची माहिती आहे तर ती आपल्या सरिता नरके राज्य समन्वयक फेरफार भूमी अभिलेख यांनी दिलेल्या माहितीनुसार ही अपडेट सध्या समोर आलेली आहे. त्यासोबतच एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे आपल्या राज्यातील जे काही नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी लोकमत न्यूज नेटवर्कतर्फे देण्यात आलेली ही महत्त्वाची अपडेट आहे. आणि ती म्हणजे की आपल्या राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन लाभ म्हणून जे 50 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती तर या अनुदानाच्या घोषणेसाठी म्हणजे किंवा या अनुदानाचा लाभ देण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि त्या शेतकऱ्यांना हा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. आणि त्यामुळे या आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मोहीम जी आहे ती राबवली जात आहे. परंतु यापूर्वी म्हणजे की 8,279 मृत झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देता येत नव्हता. परंतु आता या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही बँकाकडे वारसा नोंद केल्यास लाभ मिळेल अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केलेली असेल परंतु त्याचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या वारसाला सुद्धा या प्रत्येकी 50 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ हा मिळणार आहे. आणि त्यासाठी या वारसांनी जे आहे तर त्या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी बँकाकडे वारसा नोंद करावी लागणार आहे. आणि ही वारसा नोंद केल्यानंतर त्यांना सुद्धा आता आधार प्रमाणीकरण करायचं आहे. आणि त्यानंतर हे पैसे जे आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आणि विशेष म्हणजे की दिनांक 18 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या दरम्यान संबंधितांना बँकाकडे वारसाची नोंद करता येणार आहे. म्हणजे की ज्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असेल आणि त्यांच्या वारसांना ही जी काही रक्कम पाहिजे असेल तर त्यांनी 18 ते 26 सप्टेंबर दरम्यान संबंधित बँकाकडे वारसाची नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 2019ची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही सुरू केली आहे. आणि त्या अंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना हा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांसाठी काही महत्त्वाची अपडेट इथे देण्यात आले आहेत. ते म्हणजे ही जी काही योजना आहे त्या योजनेला 18 सप्टेंबरपर्यंत या योजनेसाठी जी काही मोहीम राबवण्यात येणार आहे त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी आपल्या राज्य सरकारने राबवलेल्या या मोहिमेमध्ये आपल्या राज्यातील 33,166 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण झालं नसल्याचे दिसून आलं होतं. आणि त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी 12 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान आधार प्रमाणीकरण करण्याची मोहीम ही राबवण्यात आली होती. आणि यामध्ये 10 सप्टेंबर अखेरपर्यंत 16,000हून अधिक शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण झाले नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आणि त्यामुळे हे आधार प्रमाणीकरण झालं नसल्यामुळे या मोहिमेला 18 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर जास्तीत जास्त आपल्या नियमित कर्जदार शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ ही माहिती अपडेट नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल पहिल्यांदा आले असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.